आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. चला तर आपण आपलं जे व्रत घेतलं आहे, आपल्या व्रताचा आजचा दिवस आहे 26वा आणि 26वा दिवस, आजचा 26वा दिवस आणि आजचं सेशन आहे चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. कसं सेशन आहे ना? चुका आपल्या आयुष्यामध्ये किती चुका झालेल्या असतात, अनेक वेळा चुका होतात ना? असं कोण आहे की मी कधीच चूक नाही केली? मॅडम माझ्याच्याने चुका होतच नाही. मी नाहीये तशी. माणूस आहे ना. आपण प्रत्येक जण जर ह्युमन बिईंग आहोत तर आपल्याच्याने छोट्या मोठ्या चुका होणारच. बरोबर? होऊ शकतात. चुका होणारच. आपल्याच्याने चुका होऊ शकतात किंवा कळतपणे नकळतपणे एखादी चूक होऊन जाते. जाणून बुजून नाही. एका लेवलवर आल्यानंतर आता आपण कृतज्ञतेच्या या व्रताचं पालन करत आहोत, तर मला असं वाटते की आता होणारी जी चूक असेल ती कळतपणे नसेल, तर ती चूक एखादी गोष्ट न समजल्यामुळे झालेली असू शकते. बरोबर? तर अशाच या चुकांचं आपल्याला वरदानांमध्ये रूपांतर करायचं. कशी कन्सेप्ट आहे लेखिकांची? चूक ही कधी आशीर्वाद, चूक ही कधी वरदान म्हणजे काय शेवटी आशीर्वादच ना. बरोबर? वरदान हा शब्द समजायला जड जाईल म्हणून म्हटलं आहे आशीर्वाद हा मी वापरलाय. तर ते कसं करायचं हे आज आपल्याला आता शिकायचं आहे. आणि त्या अगोदर गेल्या 25 दिवसामध्ये तुम्ही सर्वजण जे अगदी नियमितपणे 8 म्हणजे 8 वाजता या सेशनला हजर असता. आपण सर्वजण नियमितपणे या जादूच्या व्रताचं पालन करत आहात. दररोज तुमचं लिहिलेल्या वरदानांची यादी काढत आहात. तुम्ही जादूची छडी अनुभवली, तुम्ही जादूचे संकेत अनुभवले, म्हणून आता आपल्यामध्ये तुम्ही म्हणजेच आपण सर्व आपल्यामध्ये ती एक बघण्याची तयारी आहे. या आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण त्या प्रकारे आता छान प्रोग्राम करतो आहे की ठीक आहे एखादी गोष्ट चुकली काय असेल ना तर त्याची गिल्ट वाटू देऊ नको. अनेक वेळा असं असते की आपण आहे ना त्या चुकीमध्ये आहे ना स्वतःला, पण त्या चुकांपासून मी काय शिकलो, मी काय शिकले, असे अनेक उदाहरणांद्वारे आज आपल्याला लेखिकांनी सांगितलं आहे. आणि खरोखर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, विश्वासाने मी सुद्धा या सेशनमध्ये मला जेवढं काही टाकता येईल ते पुरेपूर टाकण्याचा प्रयत्न करणार. आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. दिवस 26वा आणि आहे चुकांचे रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा, असं आजचं सेशन आहे. तुमच्या दुखावल्या गेलेल्या भावनांचं रूपांतर शहाणपणात करा. अनेक वेळा आपल्या भावना खूप दुखावल्या जातात ना. आपल्याला म्हणायचं काय असते, समोरचा समजतो काय, आपण केवढा विश्वास टाकतो, समोरून आपल्याला जे मिळतं ते काय असतं. अनेक वेळा आपल्या भावना खूप दुखावल्या जातात. बरोबर? पण जेव्हा जेव्हा भावना दुखावल्या जातात तेव्हा तेव्हा आपण त्यामधून काय शहाणपण घ्यावं, काय समजून घ्यावं, आपल्या आयुष्याला कशा प्रकारे सकारात्मक दिशेने पुढे न्यावं आणि आपण इथून काय शिकलो ह्या गोष्टी समजून घेत असतो. बरोबर? म्हणून एका महिला उद्योजक आणि
म्हणतात की तुमच्या दुखावलेल्या गेलेल्या भावनांचं रूपांतर शहाणपणामध्ये करा. आपली प्रत्येक चूक आपली प्रत्येक चूक हे बघा, आता इथे काय आहे, दुखावल्या गेलेल्या भावना, भावना का दुखावल्या जातात? जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक विश्वास असतो, प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा असतात, बरोबर? तेव्हा भावना दुखावल्या जातात. भावना दुखावण्याचं कारणच काय तर? बरोबर? त्याशिवाय भावना दुखावल्या जातात का? नाही. भावना दुखावल्या गेली याचा अर्थ, की मला जे हवं होतं ते मला मिळालं नाही. माझी जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही आणि अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे भावना दुखावल्या जातात. मग जर का तुमच्या भावना कुठेतरी दुखावल्या जात असतील, तर शहाणपणा शिकून घ्या काहीतरी. बस. का? या गोष्टीचं कारण शोधूया. बरोबर? आपली प्रत्येक चूक एक झालेलं वरदान असतं. प्रत्येक चुकीमध्ये सांगितलेली एक चांगली देणगी, प्रत्येक चुकीमध्ये न सांगितलेली एक चांगली देणगी दडलेली असते. आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला त्याचाच शोध घ्यायचा आहे. आपली प्रत्येक चूक एक झाकलेलं वरदान असतं. प्रत्येक चुकीमध्ये न सांगितलेली एक चांगली देणगी दडलेली असते. आजच्या जादूच्या कृतीमधून तुम्हाला याचाच शोध घ्यायचा आहे. एक बघा, तुमच्या आयुष्याच्या काही घटना, गोष्टी तुम्हाला निरीक्षण करायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काय वरदान दडलेलं होतं ना, ते तुम्हाला शोधायचंय. हां. का तर एखाद्या गोष्टीमधून मला जे मिळत आहे, तेच तुम्हाला मिळेल असं नाही ना. एखाद्या चुकीमधून मला काय शिकायला मिळालं? ते कदाचित तुमच्यासाठी वेगळं असू शकेल. म्हणून आज मी शहाणपणा नाही शिकवणार. आज मी तुम्हाला सेशन घेत असताना असं म्हणेल, की हो, अशा-अशा चुकांमधून आपण काय शिकावं? हे तुम्ही स्वतःला विचारा आणि तुम्ही त्यामधून काय-काय पॉझिटिव्हिटी क्रिएट करता येते ना, हे बघा. बघा, जेव्हा लहानपणी आपण सगळ्यांनी सायकल चालवायला शिकली आहे किंवा जेव्हा मुलं लहानपणी सायकल शिकवायला शिकते किंवा लिहायला शिकते किंवा शिकत असताना अनेक चुका करते, पण त्याचा आपण फारसा विचार करतो का? नाही. कारण आपल्याला माहित असतं, की चुकांमधून शिकत, 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 शिकत शेवटी त्यातलं कौशल्य कमावणार आहे. पण आता आपण मोठं झालो आहोत. बरोबर? आपण मोठं झालो आहोत. प्रौढपणी जर आपण चुका केल्या, तर आपण स्वतःला माफ करत नाही. असं का बरं? लहान मुलाला लावलेला नियम तुम्हाला सुद्धा लागू पडतो. पण सगळेजण चुका करतो. चुका केल्या नसत्या, तर आपण काही शिकू शकलो नसतो आणि अधिक हुशार किंवा अधिक शहाणे झालो नसतो. सगळ्यांचे चेहरे असे झाले आहेत ना, की तुम्हाला असं वाटतंय, की मॅडम काय सांगतायत? चुकाच करा. असं म्हणता का मॅडम? नाही. चुकांमधून शिकायचं आहे. बरोबर. अनेक वेळा काय होते माहितीये का, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला पण जरा टेन्शन यायला लागलं. बघा, अनेक वेळा असं होते, एखादी चूक झालेली असते ना, त्या चुकीमधून माणूस बाहेर निघत नाही. आपण सेशन झाल्यानंतर या विषयावर सविस्तरपणे चर्चा करू. काळजी करू नका. तुमचं प्रत्येक जे तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आहे ना, ते पूर्णपणे निघून जाणार. एवढं मात्र नक्की. कारण सेशनचं नावच असं दिलेलं आहे, की चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. बघा, आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं. मी काय निवडावं या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे? आहे. याचाच अर्थ आपल्याला चुका करण्याचंही स्वातंत्र्य आहे. चुकांमुळे आपण दुखावल्या जातो. पण जर त्या चुकांमधून आपण काहीच शिकलो नाही तर त्या चुकांमुळे आपण जे क्लेश सहन केले ना, ते व्यर्थ गेले असं समजा. खरं तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्याच त्याच चुका आपल्या हातून परत-परत होतीलच. पण या चुका करताना इतके दुखावले जातो, की अंतिमतः त्यातून आपण नवीन काहीतरी शिकतो. कधी-कधी एखादी चूक आपल्या हातून परत होते, पण त्यामधून आहे ना आपण खूप काही शिकून जातो. पण एवढं लक्षात ठेवूया आपण, एक वेळ झालेली चूक त्यामधून आपण काय शिकलो, हे जर समजलं, तर ती पुन्हा करू नये. पुन्हा जर करत असू, तर थोडंसं स्वतःला विचारा,
एक टपलीला मारा स्वतःला, तू का चुकतोयस नेहमी? बरोबर? तर पुन्हा पुन्हा न करणे हे योग्यच आहे. पण माहितीये का, केलेल्या चुकांमधून आपण काहीतरी शिकावं आणि त्या चुका परत आपल्या हातून होऊ नये. हेच चुकांमुळे त्रास होण्याचं किंवा दुखावण्याचं मुख्य कारण आहे. चुकांमधून शिकायला हवं हेच योग्य आहे. आपल्याला काय वाटते माहितीये काय? माझी जी चूक झाली ना, ती माझ्याच्याने पुन्हा व्हायला नको, असं आपल्याला वाटते. बरोबर? जेथे मी चुकलो आहे ते पुन्हा नको चुकायला. तेव्हा आपण चुकांमुळे जेव्हा चुका होतात, तेव्हा जर आपलं लक्ष त्या चुकांमुळे काय-काय त्रास झाला याच्याकडे जर गेलं की नाही, बघा खूप त्रास झाला, असं झालं, तसं झालं. बरोबर आहे. पण चुकांमुळे त्रास होण्याचा आणि दुखावण्याचं अजून कारण होतं. बरोबर आहे? पण जर का चुकांमधून आपण शिकलो ना, तर योग्य आहे. पण त्यासाठी आपल्या हातून चूक घडली आहे हे प्रथम मान्य करायला हवं. बहुतेक लोक हेच करत नाहीत. आपल्या चुकांबाबत कायम दुसऱ्यांना दोषी ठरवतात. मी नव्हतो. मी नव्हतो तसा, पण त्यांनी तसं केलं म्हणून. मी खूप प्रामाणिक होती. मी खूप प्रामाणिक होतो. पण मला दुसऱ्यानी आहे ना, दुसऱ्यानी मला ओढत नेलं त्या रस्त्यानी ना, म्हणून मी गेलो. बरोबर आहे. जेव्हा अनेक जण घेतात, तेव्हा काय म्हणतात, "मला जायचंच नव्हतं." अरे मी घेतच नाही. पण आहे ना, माझे मित्र आणि मेन म्हणजे बऱ्याच वेळा घरवाली पण काय म्हणते माहितीये का? मॅडम ना, मी आता रोज टॅरो करते ना, म्हणून तुम्हाला सांगते. अ, मॅडम ते खूप चांगले आहेत. पण आहे ना येस, बरोबर म्हटलं तुम्ही सगळ्यांनी. पण आहे ना त्यांचे मित्र. प्र प्रत्येक जण असंच म्हणते, पण आहे ना त्यांचे मित्र. ते खूप चांगले आहेत. बरोबर? याचा अर्थ काय? तर ती व्यक्ती कधी चूकच मान्य करत नाही. जर काय चूक मान्य केली ना, तर ती सुधारण्याला वाव आहे. त्यासाठी अगोदर गरज आहे ती एक्सेप्टन्सची, स्वीकाराची. बरोबर? मग ती छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो. चूक जर सुधारायची आहे, तर अगोदर हे मान्य करा, की मी चुकलो आहे. मी चुकले आहे. इतरांना दोष द्यायचा नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला बदल घडवून आणायचा आहे, तर अगोदर त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि जेव्हा तुम्ही जबाबदारी घेसाल, तेव्हा ती गोष्ट दुरुस्त करण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल. आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट स्वीकारणारच नाही, तिची जबाबदारीच घेणार नाही, तेव्हा तुम्ही तक्रार करसाल. आणि जेव्हा तुम्ही तक्रार करसाल, तेव्हा लक्षात असू द्या, त्या तक्रारीसोबत तुम्ही अजून बेजबाबदार होत जासाल. जबाबदारीसोबत ताकद येते आणि बेजबाबदारपणासोबत आहे ना, गैरवर्तणूक पुन्हा वाढत जाते. तर मग अगोदर गरजेचं आहे स्वीकार करणं आणि हेच अनेक लोकांच्यानी होत नाही. बघा, आपण छोटंसं उदाहरण घेऊया. छोटंसं घेऊया, अगदी कोणाला पर्सनल लागणार नाही असं. पुन्हा विशेष. बरोबर. एक उदाहरण घेऊया. तुम्ही वेगाने गाडी चालवत आहात. आता आपल्या स्टेशनला पोलीस पण आहेत. बरोबर. बघा त्यांना समजते की नाही तर. आता येथे काय विचार करावा त्या गाडी चालवणाऱ्यांनी. बरोबर. तर तुम्ही वेगाने गाडी चालवत आहात आणि पोलिसांनी ते पाहिलं. विशेष तर आपले मस्त यंग जी जनरेशन आहे ती अशीच करते. बिंग गाडी चालवते आणि जर काय आपणही त्या वयामध्ये हेच केलंय. बरोबर आहे ना? जर काय पोलिसांनी पाहिलं, तुम्हाला रस्त्याच्या कडेला थांबायला सांगितलं आणि वेगानं गाडी चालवल्याबद्दल ताकीद देऊन तुम्हाला दंड भरायला सांगितला. खरं तर असं झाल्यानंतर आपले रिएक्शन काय असतात माहिती बरोबर? पोलिस लोकांना पैसे खायला पाहिजे. यांचं आहे ना टार्गेट आहे. असे अनेक सारे शब्द असतात. पण खरं माहिती काय? तर अशा वेळेस जर काय तुम्हाला पोलिसांनी आम्ही माफी मागतो. खरंच माफी मागतो. कारण एक जेव्हा सर्वसामान्य जनता म्हणून आपण वागत असतो ना, तेव्हा असे शब्द येत असतात. बरोबर? पण पण जर काय तुम्ही
मी आता सांगितल्याप्रमाणे विचार केलात ना, तर तुम्ही कधीच पोलीस लोकांनी तुमची गाडी पकडली या गोष्टीला तुम्ही दोष देणार नाही. तर तुम्ही तेथे संधी म्हणून त्या गोष्टीचा उपयोग करसाल. बघा, आपल्याला ताकीद दिली आणि दंड भरायला सांगितला. खरं तर येथे आपण वेगात गाडी चालवत होतो हे मान्य करायचं सोडून आपण पोलिसांना दोष द्यायला लागतो. की ते महामार्गावरील झाडाखाली लपलेले होते आणि आम्हाला दिसले नाहीत वगैरे, वगैरे, वगैरे. अचानक समोर आले किंवा बाबा पण त्यांच्याजवळ रडार गन असल्यामुळे तुम्ही बरोबर सापडले. नाहीतर तुम्ही तर असेच निघून गेले असते किंवा खरं तर गाडी वेगानं चालवायचा निर्णय तुमचा होता. त्यामुळे चूक तुमचीच होती. किंवा कधी-कधी असं असते, हा माझ्या मागे मित्र बसलेला होता ना, माझा जो मित्र बसलेला होता याने मला म्हटलं की फास्ट चालव. किंवा कधी-कधी असं असते की आपली टेबल सीट होतं. याला म्हटलं तिकडच्या कोपऱ्यावर उतर, पण हा उतरला नाही. म्हणून आम्ही पकडल्या गेलो. अनेक, अनेक, अनेक गोष्टी अशा यामध्ये असतात. पण लक्षात घ्या, जर खरं तर गाडी वेगाने चालवणे किंवा नियमाचं उल्लंघन करणे हे जे आहे ना, हा जो निर्णय तुम्ही घेतला त्यामध्ये चूक तुमची होती हे मान्य करा. त्याच्यासोबत असं झालं आहे. आपण केलेल्या चुकीचा दोष दुसऱ्यावर ढकलल्याने त्या चुकीचे क्लेश आणि परिणाम तर आपल्याला भोगावे लागतातच. पण आपण त्यातून काही शिकतही नाही. तिथं शिकण्याचा वाव गेला, संपलं सगळं. आपण पुढच्या वेळेस आणखी नवीन पर्याय शोधू. पण बघा, जर असंच चालू राहिलं तर मग काय? चुका परत करण्याकडे आपला कल वाढण्याची शक्यता कोण नाकारणार? अजून चुका होत राहतील तुमच्या हातून. पण लक्षात घ्या, तुम्ही माणूस आहात. तुमच्या हातून चुका होणारच. चुकणं ही माणूस असण्यामधली एक फार सुंदर गोष्ट आहे. पण पण या चुकांमधून तुम्ही शिकायला हवं. जे शिकला नाहीत तर तुमच्या वाट्याला विनाकारण दुःख येतं. या चुकांमधून तुम्ही कसे शिकसाल ना, हे उदाहरण आहे, हे उत्तर आहे कृतज्ञतेच्या सहाय्यानं. जर का चुकांमधूनही आपल्याला काही शिकायचं आहे, तर ती पॉवर आहे या कृतज्ञतेमध्ये. जर तुम्ही कृतज्ञ असाल, तर तुम्ही हे करू शकाल. नाही तर तुम्ही आज चूक केली, उद्या पुन्हा करसाल, परवा पुन्हा करसाल, त्यापेक्षा मोठी करसाल, त्यापेक्षा मोठी करसाल, त्यापेक्षा मोठी करसाल. बरोबर? पण जर तुम्ही आज चूक केली, कोणतीही चूक असू देत. आज म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही वळणावर याचा अर्थ असा नाहीये, की उद्या लगेच जाऊन एखादी चूक करायची. नाही. हां, एखादी चूक झाली आणि ती जर मी स्वीकार केली आणि माझ्यामध्ये जर कृतज्ञतेचा भाव आहे ना, तर मी या चुकीचं वरदानांमध्ये रूपांतर करू शकते कृतज्ञतेच्या सहाय्याने. कोणतीही गोष्ट दिसायला किती जरी वाईट असली, तरी त्यामागे अगदी नेहमीच कृतज्ञता व्यक्त करावी. अशा अनेक गोष्टी असतात. एका चुकीमध्ये जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी, अशा जेवढ्या जास्त गोष्टींचा शोध घ्यायला लागाल ना, तेवढी तुम्ही ती चूक वरदानांमध्ये बदलू शकता. चुकीकडे चूक आकर्षित होते, तर वरदानाकडे वरदान. काय आवडेल तुम्हाला? आशीर्वादाकडे आशीर्वाद. काय आवडेल? आवडेल ना नक्कीच आशीर्वाद. प्रत्येकाला आशीर्वादच आवडेल. असं कोणीच नाहीये, की त्याला चुकीकडून चूक आकर्षित केलेली आवडेल. कारण तुम्हाला माहितीये, मी जो विचार करणार तेच माझ्याकडे आकर्षित होणार. मग जर मी चूक हा विचार केला, तर माझ्याकडे पुन्हा-पुन्हा काय येणार? चुका, चुका. काल तू असं केलं होतं, आज तू असं केलं, परवा तू असं केलं, सगळ्यांचं तू चुकलास. आणि जर मी त्या चुकांमधून वरदानांचा विचार केला, आशीर्वादाचा विचार केला, तर माझ्याकडे काय येईल? तेच माझ्याकडे व्हायब्रेशन्स तेच येतील. तुम्ही जे आकर्षित करता तेच तुम्हाला मिळेल. बघा, आज आज तुमच्या हातून काय चूक घडली आहे आठवा बरं. आज काय हुकलं गणित? कुठं चुकलं आहे? चूक लहान आहे की मोठी याचा संबंध मुळीच नाही, मनातल्या मनात. पण अजूनही तिची आठवण झाली की तुम्हाला दुःख होते. अगदी तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्तीवर तुम्ही रागाने ओरडला असाल आणि तेव्हापासून ते नातं पूर्वीसारखं न राहता बदलूनच गेलंय. आज याचा अर्थ आज आठवा तुम्ही, भूतकाळामध्ये कुठे काही चूक झाली आहे का? असं म्हणायचंय.
आणि तेव्हापासून ते नातं पूर्वीसारखं न राहता बदलूनच गेलं आहे. अशी एखादी चूक असू शकते. तुम्ही एखाद्यावर अंधपणे विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाची चांगली झळ तुम्हाला पोहोचली असेल. एखाद्याची बाजू सांभाळून घेण्यासाठी तुम्ही त्याच्या भल्यासाठी खोटं बोलला आणि नंतर तुम्हीच अडचणीत आला असाल. एखादी गोष्ट स्वस्त आहे म्हणून तुम्ही घेतलीत आणि तिच्यात सारखा काहीतरी बिघाड झाला म्हणून दुरुस्तीवर तुम्ही जेवढे पैसे खर्च केले, ते तिच्या मूळ किमतीपेक्षाही जास्त होते. असंही एखादं उदाहरण असू शकते. एखादा निर्णय घेताना तुम्हाला अगदी तो योग्य वाटला, पण त्याचा अगदी भलताच परिणाम झाला. एकदा का तुम्ही तुमच्या चुकीची, जिचं वरदानात रूपांतर व्हावं असं तुम्हाला वाटतं, तिची निवड केली, की त्यामध्ये कृतज्ञ राहण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या शोधा. त्याचा शोध घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून स्वतःला 2 प्रश्न विचारू शकता. या चुकीमधून मी काय शिकले? या चुकीमधून मी काय शिकलो? किंवा या चुकीतून कोणत्या चांगल्या गोष्टी निष्पन्न झाल्या? या चुकांमधून तुम्ही कसे शिकाल याचं उदाहरण आहे कृतज्ञतेच्या सहाय्यानं. कृतज्ञतेच्या सहाय्यानं आपण कसं शिकलो हे आपल्याला बघायचं आहे. आता आपण बघूया आपल्या आयुष्यामधला एखादा विषय. हं? प्रत्येक चुकीमधून कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या गोष्टी तुम्ही शिकलात हे महत्वाचं. चूक काहीही असू दे, त्यातून तुमचं भविष्य बदलू शकणाऱ्या काहीतरी गोष्टी निघतातच. या पद्धतीने काळजीपूर्वक विचार करा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकूण 10 वरदानांचा शोध घ्या. त्या चुकीमध्ये जे काही चूक झाली आहे ना, त्यामध्ये माझ्या आयुष्यात काय 10 चांगल्या गोष्टी झाल्या ना, याचा विचार करा. तुम्हाला सापडलेल्या प्रत्येक वरदानाला जादूची शक्ती आहे, याची तुम्हाला जाणीव होईल. कृतज्ञता वहीमध्ये या वरदानांची यादी लिहून काढा किंवा तुम्ही नोट्स वगैरे काढत असतील तर तिथे लिहा. बघा आपण मग एक उदाहरण घेतलं. काय? गाडी वेगाने चालू होती आणि पोलिसांनी पकडली. आता यामध्ये तुम्ही म्हणसाल, "मॅडम काय चांगलं निघालं?" बरोबर? बघा एका छोट्या छोट्या प्रसंगामध्ये किती चांगल्या गोष्टी निघतात. बघा तुम्ही स्वतःला दुखापत करून घेऊ नये यासाठी सॉरी तुम्ही म्हणजे मी म्हणूया आपण इथं. बरोबर आहे? त्या प्रसंगात आपण प्रत्येक जण स्वतःला तिथं ठेवूया. मी स्वतःला दुखापत करून घेऊ नये यासाठी पोलिसांनी माझी गाडी थांबवून माझ्या सुरक्षेची जी काळजी घेतली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. खरं आहे? बरोबर आहे? खरं तर पोलीस हेच करत असतात. आपण गाडी सुसाट वेगाने पळवतो, ती थांबवून आपल्या सुरक्षेची काळजी घेत असतात. त्याकरिता मी त्यांच्याबद्दल आभारी आहे. स्वतःशीच प्रामाणिक राहून सांगायचं तर गाडी चालवताना मी रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं नव्हतं. माझ्या मनात दुसरेच भलते काही विचार चालू होते. अशा वेळी पोलिसांनी मला थांबवलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या गाडीचा टायर बदलायला आलेला असताना मी इतक्या वेगाने गाडी चालवणं, स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे अगदी मूर्खपणाचं होतं. अशा वेळी पोलिसांनी मला थांबवलं त्याकरिता मी कृतज्ञता व्यक्त करतो. पोलिसांनी मला रस्त्याच्या कडेला गाडी थांबवायला सांगितल्यामुळे मी भानावर आलो. जणू पोलिसांनी मला झोपेतून उठून खाडकन जागीच केलं, असं मला वाटलं. मी अचानक भानावर आलो. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. यामुळे आता यापुढे मी गाडी चालवताना गाडीच्या वेगावर लक्ष ठेवून जास्त काळजीपूर्वक गाडी चालवेन. आपण स्वतः पकडले न जाता आणि स्वतःला संकटात न टाकता वेगात गाडी चालवू शकतो, अशी माझ्या डोक्यात बेफाम कल्पना होती. पोलिसांनी पकडल्यामुळे तिला आळा बसला यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे.
मी कितीच्या स्पीडनं गाडी चालवू शकतो ना, माझं मलाच माहिती आहे. मला ना कोणीच सांगू शकत नाही. हे जे माझ्या मनामध्ये सुरू होतं ना किंवा हा जो ओव्हर कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला होता, त्याकरिता मला पोलिसांनी थांबवलं आणि माझी सुरक्षा केली. याकरिता मी कृतज्ञ आहे. माझ्या वेगानं गाडी चालवण्याच्या कृतीमुळे मी मला आणि माझ्याबरोबर इतरांनाही केवढ्या मोठ्या संकटात टाकत होतो, याचं गांभीर्य पोलिसांनी केलेल्या या कृतीमुळे मला जाणवलं. अशा वेगानं गाड्या चालवणाऱ्या चालकांमुळे माझ्या कुटुंबियांना धोका निर्माण झाला आहे. अशी कल्पना मी जेव्हा करून बघितली, तेव्हा पोलिसांनी अशा बेफाम गाड्या चालवणाऱ्यांना थांबवावंच असं मला वाटलं. पोलिसांनी मला ही जाणीव करून दिली, त्याबद्दल मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करते. तर बघा, खरंच जेव्हा लोकं खूप घाईमध्ये खूप वेगानं गाडी चालवतात ना, तेव्हा त्या प्रत्येकामुळे, त्या प्रत्येक घाईमध्ये गाडी चालवणाऱ्यामुळे आपल्याला समजतं ना, की माझ्या कुटुंबाला धोका आहे, प्रत्येकाच्याच कुटुंबाला धोका आहे, याची जाण होतं. पण जेव्हा स्वतः समजतं, की मी जी एवढी जी सुसाट गाडी वेगानं चालवत आहे, यामुळे माझ्या कुटुंबाला सुद्धा त्रास होऊ शकतो, याची जेव्हा जाणीव होते ना, तेव्हा आपोआपच आपली चूक सुधारायला लागते. सेम ही जाणीव मला या पोलिसांनी पकडल्यामुळे झाली. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा, पोलीस रस्त्यावरील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची अशा प्रकारे घेत असलेल्या काळजीबद्दल आणि त्यांच्या एकूण कामाबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे. हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग पोलीस रोज पाहत असतील. माझं आयुष्य आणि माझं कौटुंबिक जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी जे प्रयत्न ते करत होते, त्यासाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मी सुरक्षितपणे घरी पोहोचलो आणि नेहमीसारखा दारातून चालत माझ्या कुटुंबांना भेटायला गेलो. हे पोलिसांनी माझ्या वेगानं गाडी चालवण्याला वेळीच थांबवले म्हणून घडले. याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझं वेगानं गाडी चालवणं थांबवण्यासाठी पोलीस कोणत्याही उपाययोजना करणं शक्य होतं. पण त्यातली सगळ्यात कमी हानिकारक गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे माझी गाडी रस्त्याच्या कडेला आणून थांबवायला सांगितली. त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. माझी आयुष्यातली ही सगळ्यात मोठी देणगी ठरू शकते. बघा, आता इथे काय दिलं आहे, तर पोलिसांनी माझ्यासोबत काहीही करू शकले असते. याचा अर्थ मला दंडूक दाखवू शकले असते. बरोबर आहे ना माझं? मारू शकले असते, पण नाही. त्यांनी माझ्याकडून पावती फाडली आणि मला मोठ्या पनिशमेंट पासून वाचवलं. त्याकरिता मी त्यांचा कृतज्ञ आहे. आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी, एक फक्त गाडी थांबवली, या एका चुकीमधून आपल्याला सुधारण्यासाठी जर समजल्या, तर बघा आयुष्य किती बदलून जाईल. आपण एक-एक चूक कशी कमी करत जाऊ आपल्या आयुष्यामधली. आहे ना? एवढी कृतज्ञता केल्यानंतर मला पूर्ण गॅरंटी आहे, की आता जेवढे लोकं सेशन ऐकत आहे, यापैकी कोणीच कधीच नियमांचं पालन केलं नाही असं होणार नाही. बरोबर? तर बघा, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक चुकीचं त्या वरदानामध्ये रूपांतर करायचं आहे. बघा, तुम्हाला अजूनही जिची आठवण झाली, की वाईट वाटतं, अशी तुमच्या आयुष्यातली तुम्ही केलेली एखादी चूक आठवा आणि तुमच्या वेळेनुसार ही भव्य आणि जादूची कृती करा. अशी मी तुम्हाला कळकळीनं विनंती करते. विचार करा, केवळ एका चुकीमधून तुम्हाला कितीतरी वरदानं मिळण्याची शक्ती निर्माण होते. दुसऱ्या कशातून एवढ्या मोठ्या लाभाची हमी मिळते सांगा बरं? एक चूक माझ्या आयुष्यामध्ये काय-काय चांगल्या गोष्टी आहेत, हे शोधताना जेवढा वेळ लागतो ना, त्यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये मी काय-काय चुका केल्या आहेत, हे शोधताना वेळ नाही लागत. कारण ना, चुकांची यादी पण भरपूर आहे. पण मग त्या चुकीमधून मी काय-काय शिकले? हो, मला मेसेज येत आहेत. पर्सनल मेसेज येत आहेत. तर नक्कीच तुम्ही टाकलेले प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तर मघा लेखिकांनी सांगितल्याप्रमाणे आणि आता तुम्ही मेसेज टाकल्याप्रमाणे काय
की कधी-कधी असं होतं, की आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर आपण अंधपणे विश्वास ठेवला आणि त्याची खूप झळ आपल्याला पोहोचली. बरोबर? असंच टाकलाय खाली. विश्वास ठेवला, पण हे झालं तर काय समजावं? बऱ्याच जणांसोबत हेच झालेलं असतं. बरोबर आहे? बरोबर आहे. आपण एखाद्यावर भोळेपणे विश्वास ठेवतो, अनेक साऱ्या गोष्टी सांगून देतो आणि मग लोकं आपला त्याच गोष्टीसाठी फायदा उचलतात. येस. आपण भोळेपणे एखाद्या गोष्टी सहजपणे बोलून जातो आणि त्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतला जातो आणि वेगळे विषय होतात. की म्हणजे काय? तर तुम्ही लिहिल्याप्रमाणे की विश्वास ठेवला आणि त्यामुळे ती मोठी चूक झाली. ओके, ठीक आहे. तर लेखिकांनी सांगितलेल्या शास्त्रशुद्ध शब्दामध्ये ट्रू, ट्रू. बस. आता नो मेसेज. पर्सनलवर बिलकुल मेसेज टाकू नका. मग ते डिस्टर्ब होईल आपली रेकॉर्डिंग. मी तेच घेते. सगळ्यांचाच विश्वासघात झालेला असतो. आयुष्य असंच आहे आणि ते सगळ्यात पहिले का होते? बघा, आपण एखाद्यावर विश्वास ठेवला. मग ते कोणी पण असो. आपण एखाद्यावर विश्वास ठेवला आणि आणि काय झालं, ती आपल्याला त्याची चांगलीच झळ आपल्याला पोहोचली. शास्त्रशुद्ध शब्दांमध्ये आपण बोलूया. बरोबर आहे? नाहीतर मग कसं आहे शब्दांचं विपर्यास होतो. इकडे-तिकडे जातात रिकामी. आपण एखाद्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाची, त्या कृतीची आपल्याला मोठ्या प्रमाणात झळ पोहोचली. ओके. हं. आता मेसेज नका टाकू. तर बघा, आपण विश्वास टाकला आणि आपल्याला झळ पोहोचली म्हणजे आपलं कुठेतरी त्या गोष्टीमध्ये नुकसान झालं. यामधून आपण काय शिकलो? पहिले तर एवढा प्रमाणापेक्षा जास्त विश्वास कोणावर ठेवू नये. बरोबर? दुसरं असं, की मी या व्यक्तीकडून विश्वासास पात्र राहण्यासाठी मी खूप अपेक्षा ठेवल्या का या नात्यामधून किंवा या व्यवहारामधून? मी खूप अपेक्षा ठेवल्या? जर मी खूप अपेक्षा ठेवल्या आहेत, तर ते माझं चुकलं. बरोबर? आता मला समजलं आहे, की नात्यांमधून मोठ्या प्रमाणात अपेक्षा ठेवायची नाही. ही समज मला आली, म्हणून मी त्याकरता कृतज्ञ आहे. आता माझं जेवढं नुकसान झालं, यापेक्षा अजूनही मोठ्या प्रमाणात माझं नुकसान होऊ शकलं असतं किंवा इतरत्र जगामध्ये वावरताना माझं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकलं असतं. पण या व्यक्तीने मला जी झळ पोहोचवली, त्यामुळे आता त्या होणाऱ्या नुकसानापासून मी स्वतःला वाचवू शकते. मला जी झळ पोहोचली आहे, यामुळे मी शिकलो आहे, की मी कुठं चुकतो. मला स्वतःला दुरुस्त करण्याची संधी मिळाली. होऊ शकते ना. जर काय आता बघा, तुम्ही जे प्रश्न टाकले ना, नेमके कशा संदर्भात आहे मला समजत नाहीये. पण मी अंदाजे त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करतेय. बरोबर? पुन्हा एक जेव्हा आपल्याला अशी झळ पोहोचते ना, तेव्हा मला तिथून सुधारण्याची संधी मिळाली. असं अनेक आहे, अनेक नाते आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक उदाहरणं देता येतील, की ज्या रिलेशनमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला झळ पोहोचलेली असते. तेथे आपलं नुकसान झालेलं असते. आपल्या खाडकरी डोळे उघडतात. तेव्हा तिथून आपण स्वतःला पुढे नेतो. स्वतः नवं काहीतरी शिकतो. नवं काहीतरी करण्याची ताकद स्वतःमध्ये आणतो. बरोबर. मी विश्वास टाकला आणि त्या विश्वासाची झळ मला पोहोचली. त्यामुळे मी स्वतःला पुन्हा नव्याने उभं केलं. मी स्वतःमधले गुण ओळखायला सुरुवात केली. त्याकरिता आभारी आहे. या अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला येऊ शकतात. बरोबर? तर अशा प्रकारे आपण स्वतःचा विचार करूया. जेथे आपल्याला आता कसं झालं इथे 2 व्यक्ती आल्या ना, त्यामुळे कोणाकडूनही जर आपल्याला झळ पोहोचली आहे विश्वासाची, मग ते आपले कर्मचारी असतील, मग ते आपले नातेवाईक असतील, मग ते आपले बहीण-भाऊ असतील, मग तो आपला जोडीदार असेल, जे कोणी असेल. तर त्या ठिकाणी मला जी झळ पोहोचली, त्यामधून मी काय शिकलो, मी काय शिकले आणि आणि मी स्वतःला कशाप्रकारे तिथून घडवलं आणि घडवत नसाल ना,
झळ पोचल्यावरही याचा अर्थ तुम्ही आहे ना त्या व्यक्तीला दोष देता. तू चुकला, तू माझ्यासोबत असं केलं म्हणून असं झालं. नाही. तू माझ्यासोबत असं केलं म्हणून असं झालं नाही, तर मी संधी दिली तुला तसं काही करण्याची म्हणून असं झालं. बरोबर? मी विश्वास टाकला आणि मला झळ पोहोचली. सगळ्यात पहिली गोष्ट की मी विश्वास टाकला ही माझी चूक होती. हे समजणं जास्त महत्वाचं. नाही तर आपण म्हणू, तू मला असं केलं, तू तसं केलं. नाही, तू का दिली? तू का ठेवलीस? तू का ठेवलास विश्वास? बरोबर? हे सगळ्यात पहिला पॉइंट पाहिजे होता माझा. पण कसं आहे, आता लेखिकांचं सगळं मला जसंच तसं नाही येणार ना. बरोबर आहे ना. मी पण एक प्रयत्न करते आहे सगळ्या गोष्टींचा. तर नक्कीच मी या विचारामध्ये असा विचार करेल, की जर का एखाद्याने माझा विश्वास तोडला किंवा एखाद्यावर विश्वास ठेवला आणि त्याची झळ जर मला पोहोचत आहे, तर मी तो विश्वास का ठेवला? ही माझी चूक आहे. आणि जर मी ती माझी चूक स्वीकारली, आय एक्सेप्ट मी स्वीकारते की माझी चूक होती. तर मला तेथून संधी शोधता येईल. तर मी कृतज्ञ राहील आणि तर मी माझ्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवून आणू शकेल. नाही तर मी काय करणार, तर मी दोष देणार आणि मी जोपर्यंत दोष देत राहणार, तेव्हा माझं बोट कसं असेल? तू चुकला, तू चुकलीस, तू तू विश्वास तोडलास, तू विश्वास येईल आणि मी जोपर्यंत दोष देत राहील तोपर्यंत मला पण तेच येणार. पण जर मी कृतज्ञता व्यक्त केली आणि मी माझ्या आयुष्यामध्ये चांगला विचार क्रिएट केला, तर मी जे पेरणार तेच उगवणार. लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा या नियमानुसार मला तेथे कृतज्ञता टाकावी लागेल. मी कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतीलच. कोणाला काही प्रश्न अजून? मला असं वाटते नक्कीच मेसेज टाकणाऱ्या सर्वांचं आता समाधान झालं असेल. अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हा ना. बोला दादा. काय माहितीये, जो जो शब्द त्याने टाकला ना माझ्याकडे डेली तसाच होतोय. आता एकाने सांगितलं तुला ताबडतोब काही गोष्टीचा पेमेंट देतोय, विश्वास ठेवला पूर्ण सकाळून, आम्ही रेडी काम करून दिलं, आतापर्यंत येतोय तो पैसे द्यायला आणि भरवसा पण नाही त्याचा. म्हणजे विचार कर, असं डेली आमच्याकडे बरोबर होतं. बर मग कसं काय दाखवणार मी कोणावर? येस, लोकांवर कसा विश्वास ठेवायचा? बरोबर आहे ना. आता बघा यांनी सांगितलं वस्तू तयार करून ठेवा, मी लगेच पेमेंट टाकतो. आणि त्या समोरच्या माणसाने अजून पेमेंट टाकलं आणि यांनी वस्तू तयार केली. यामधून आपण काय शिकलो? यामधून आपण असं शिकलो की पेमेंट आल्याशिवाय वस्तू तयार करायची नाही. बस. पहिले पेमेंट घ्यायचं, हा, नंतर वस्तू तयार करायची. नाही तसं देतच नाही ते काम. तसं आम्ही देणार तर समोरची पार्टी आम्हाला घरवाला समोरच्याकडून देणार, तेव्हा तुम्हाला देणार. तो संध्याकाळी लावा, समोरच्या पार्टीकडून आम्ही घेतो पेमेंट. हं. मग काय सांगणार तुम्ही, असं पार्टी दिली असं नाही. मग पुन्हा त्या अशा व्यक्ती आपण ओळखून घ्याव्या. आपण त्या पहिले तर मी कुठे चुकतोय हे लक्षात घ्या. बरोबर आहे. मी या लोकांना ओळखताना चुकतोय का? हे पहिले तुम्हाला स्वीकारावं लागेल. नाही, मला हे दादांनी प्रश्न विचारला त्याच्यावरनं लक्षात आलं की असं माझ्यासोबत आणि माझ्याशी अगदी क्लोज असलेल्या लोकांसोबत नेहमी झालं आहे आतापर्यंत. पण रेकीत आल्यापासून जे मी चेंजेस केले, म्हणजे आपण खूप सरळ आहे. जर हे लोकांना एकदा त्यांनी हे म्हणजे दुनियाने हे भाप लिया, त्यांना हे लक्षात आलं किंवा हे असे साधे आहे गंडवले जातात, तर लोक आपला फायदा घेतात आणि आपल्याला यूज करतात. तर माझ्यासोबत जसं मी कॉलेजचं सांगितलं होतं की त्या मॅडम माझ्याशी पोस्टने कमी आहे पण वयाने जास्त आहे म्हणून मुद्दाम मला दाबायचं, काही पण उटपटांग बोलायचं. तर मी माझ्या स्वभावामध्ये चेंज आणला. आपलं साधं बोललेलं समोरचा पकडते ना, तर बोलणंच बंद केलं. म्हणजे त्यांना माझ्या आता लूप होल्सच नाही भेटत, त्या माझ्या खामिया त्यांना दिसतच नाही. आधी मी भडभड बोलायची तर ते मला पकडायचे. असं आपली काहीतरी गोष्ट समोरचा आपण आपल्या बोलण्यातूनच जर समजा आता दादा म्हणत आहे की काम नव्हतं, हे शोच नाही करायचं की माझ्याकडे काम नाही. माझ्याकडे खूप काम आहे बाबा, तू पैसे आण पहिले, त्याशिवाय मी काही तुझं काम करू नाही शकत. लोकांना जर हे मला लोकांना
काय वाटते की हिच्याकडे नोकरी नाहीये म्हणून ही आपल्या हाताखाली कशी काम करेल. तर मी त्यांना हे दाखवते की नाही माझे क्लासेस आहे, माझं खूप काम आहे, मी वेळ नाही देऊ शकत. तर त्यांचा अप्रोच माझ्यासाठी बदलला. हे मला पहिले नाही जमायचं. हे आता मला इथे आल्यापासून हे जमते आहे. आणि हे म्हणजे समजा तुम्हाला आठवत असेल तर मी स्टार्टिंगचाही तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितला की ताई त्या मॅडम लोक माझ्याशी अशा वागतात. पण मी आता माझ्यामध्ये जे हे चेंज आणलं ना, मला जे दिसते की मी बोलते म्हणून माझं सगळं समोर निघते. ते बंद केलं. तसं आपले लूपहोल्स जर समजा दाबले थोडेसे, तर ह्याच्यासाठी आपल्याला फायदा मिळू शकतो, असं मला वाटतं. छान. थँक्यू मयुरी. म्हणजेच मला तुला विचारायचंय, म्हणजेच तू पहिले काय केलं? तर पहिले तू मी तुझी माझं काय चुकते. एक्सेप्ट केलं की ही चूक माझी आहे. बरोबर आहे का मयुरी? हो ताई, बरोबर. अगदी बरोबर. कारण पहिले एक्सेप्ट करावं लागेल की या परिस्थितीला मी जबाबदार आहे आणि मी जबाबदार आहे किंवा हे चुकलं माझं आहे आणि मग तुम्ही त्यामध्ये सुधार घडवून आणू शकता. म्हणजेच काय तर त्यामधले जे काही कृतज्ञता आहे ते तुम्ही शोधू शकता. एवढं सोपी नाहीये हे एवढं सोपी नाहीये. हे खरंच कठीण आहे. पण आपल्याला एका एका टप्प्यावर जर आपण आता एवढे 25 दिवस कृतज्ञतेमध्ये घालवले आहे ना, तर आपण आता हे पण करू शकतो. म्हणून तर हा सेशनचा 20वा दिलाय. पहिलाच का नाही दिला? तर मग बघूया आपण आजच्या सेशनची काय कृती आहे. लेखिकांनी आपल्याला काय दिलेलं आहे आज करण्यासाठी. बघा, नेहमीसारखं आपल्या 10 वरदानांची यादी करा आणि त्या प्रत्येक वरदानाला पुन्हा वाचा आणि त्याबद्दल प्रत्येक वरदानाबद्दल आपल्याला शेवटी का कृतज्ञता वाटली हे बघा आणि आभार व्यक्त करा. आपल्या आयुष्यामध्ये आपण केलेली एक चूक निवडा आणि ती चूक केल्यामुळे ज्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या 10 वरदानांचा तुम्हाला लाभ झाला याचा शोध घ्या आणि ती लिहून काढा. आणि वरदानांचा शोध व्हावा यासाठी मदत म्हणून 2 प्रश्न विचारा स्वतःला. या चुकीमुळे मी काय शिकलो? आणि या चुकीमुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या? या चुकीमुळे मी काय शिकलो आणि या चुकीमुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या? आणि पुन्हा आज रात्री झोपी जायच्या अगोदर हा जादूच्या दगडाला 8 दिवसामध्ये झालेली चांगल्यात चांगली गोष्ट सांगा आणि कृतज्ञतेच्या भावामध्ये झोपी जा. साहजिकच उद्याची सकाळ आपली कृतज्ञतामय होणार.